साठी कण ना कण झिजत असतो, बैलावानी राबत असतो, बैलावानी राबत असतो. ज्या आईने बालकृष्ण भगवान परमात्म्याला आपल्या गर्भातल्या लेकराला गोकुळात सोडायला आज्ञा दिली हे जगाला दिसलं, परंतु त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नेणारा वसुदेव मात्र कोणाला दिसला. काय केलं होत्या वसुदेवानं? आपला पोटाचा गोळा, आपल्या स्वतःचा मांसाचा गोळा लोकांच्या घरी ठेवणं काय सोपं असतं का हो? नाही ना. त्या वसुदेवाला ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला ना, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा 8 वर्षाचे प्रगत होऊन सांगतात की हे बघा, मला इथे राहायचं नाही, मला तुम्ही गोकुळात घेऊन चला. कसं तरी वसुदेवानं जड अंतकरण करून त्या भगवान बालकृष्ण परमात्म्याला कसं तरी अंतकरण जड करून त्या बालकृष्ण भगवान परमात्म्याला टोपलीत टाकलं. त्या बालकृष्ण भगवान परमात्म्याला टोपलीत टाकलं आणि उचलला आणि निघाले. अष्टमीची रात्र, पाऊस वरतून पडत होता, काळा कुट्ट अंधार झालेला होता, वीज चमकली की पुढचा रस्ता दिसायचा. यमुना नदी नागावानी सळसळ करत वाहत होती. वसुदेवाने हा विचार केला नाही की बाबा आता आपल्या जीवाला यमुना नदीत धोका आहे, आपण मागे परतलं पाहिजे. असा विचार वसुदेवाने न करता पुढचं पाऊल टाकलं. यमुना नदीत पहिलं पाऊल टाकलं की यमुना नदी जास्तच व्हायला लागली. यमुना नदीला पूर आला. तरीही वसुदेवाने विचार केला नाही की बाबा आता तरी आपण मागे जावं. असा विचार न करता त्याने पुढचं पाऊल टाकलं. आता पाणी गुडघ्यापर्यंत येऊ लागलं. पाणी गुडघ्यापर्यंत आल्यानंतर कमरेपर्यंत आलं आणि आता खांद्यापर्यंत पाणी आल्यानंतर तरीही विचार केला नाही की बाबा याचं काय, हा आता जन्मलाय, मला संसार आहे, मी मागे गेलं पाहिजे. परंतु पोटच्या मुलासाठी त्याने पुढचं पाऊल टाकलं. आता मात्र नाका तोंडात पाणी जाऊ लागलं. कसे बसे करत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अंगठा लावल्यानंतर यमुना नदीने रस्ता दिला. पुढचा गोळा तिथे ठेवला, परंतु माघारी येणं काय सोपं आहे का हो? तो बाप मात्र जगाला दिसला नाही. म्हणजे भाकरी करणारी आईला चटके बसतात हे मात्र दिसतं, परंतु बापाला धान्य पेरताना ठेच लागते हा बाप मात्र जगाला दिसत. भाकरी करणारी आई तिला चटके बसते त्यावेळेस मात्र जगाला कळतात, परंतु जो बाप आयुष्यासाठी आपल्या संसारासाठी लेकीबाईचं लग्न करायचंय, लेक मोठी झालीये, लेकीचं आता लग्न जवळ आले, त्याच्यासाठी कष्ट करतो तो बाप मात्र जगाला दिसतो. बाप ओरडून सांगायचा. संदीप राठोड या कवींनी छान कविता लिहिली. त्या कवितेतील एक कडवं सांगतो. बाप जगाला ओरडू सांगे यवना करायचं लेकीचं उरकायचं लगीन. बाप जगाला ओरडू सांगे यवना लेकीचं लगीन उरकायचं. पांढरं सोनं विकून हातात काय उरायचं, अरे ज्या बापाने आपल्या लेकीसाठी एवढे कष्ट केले, पण लेकीने हे काही प्रेम काही कमी नाही केलं. लेकीने बापावर तेवढंच प्रेम केलं. बाप जर आजारी असेल तर लेक बापाला विचारायची, बाबा तुम्ही औषधं खाल्ली, बाबा तुम्ही जेवला बाबा. हे ऐकून हा विचार करून लग्नाच्या वेळेस मुलीच्या डोळ्यात पाणी येतं. आता मी गेल्यानंतर माझ्या बापाला कोण विचारेल? म्हणून ती आईपाशी सांगायची, आई बाबाला विचारत जागा तुम्ही गोळ्या खाल्ल्या का, बाबा तुम्ही जेवलात का, हे बाबाला तू विचारत जा. असं म्हणून लेक बाबाला सापडत असते, परंतु बाप काही दिसत नाही म्हणून त्या आईपाशीच आपलं दुःख व्यक्त करतो. तो उचित तोंड घालून रडणारा बाप मात्र या जगाला दिसत नाही. आईला जगासमोर दुःख व्यक्त करता येतं, परंतु बापाला दुःख व्यक्त करता येत नाही. तो बाप मात्र जगाला दिसत नाही. का दिसत नसावा तो बाप जगाला? तो बाप दिसण्यासाठी तो बाप रडत नाही असं नसतं. तो बाप रडतो, परंतु सर्व जन्माचं अश्रू तो फक्त एका क्षणासाठी साठवतो.
एका कवीने छान वर्णन केलं. बाप साधवी तू अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभरा जन्मभराचा रडून घेतो आपली लेक सासरी जातात. त्याला गळ्यातही पडता येत नाही. त्याला वाटतं, जगाला वाटेल की हा बाप दयाळू अंतकरणाचा नाही, हा बाप कठोर नाही. कारण ज्यावेळेस बापाला जगासमोर दुःख व्यक्त करता येत नाही ना, तेव्हा जगाला वाटतं हिचा बाप चांगला नाही, हिचा बाप दयाळू नाहीये. असं नसतं माय बाप. असं एक म्हणजे ज्यावेळेस आपला पोटचा गोळा, ज्यावेळेस आपण ज्याला जन्म दिलाय तोच पोटचा गोळा आपण हाताने वाढवलाय, तो पोटचा गोळा आपल्याला घराच्या बाहेर काढतो ना, त्यावेळेस त्याला आपल्या बापाला दुःख होतं. दुसऱ्या वेळेस आपली लेक सासरी जात असताना त्याला दुःख होतं. तिसऱ्या वेळेस आपला मुलगा या जगासमोर कमी पडतोय, आपला मुलगा आपण त्याला नीट वाढवू शकलो नाही अशी त्याची कल्पना त्याला सतावत असते. हे तीन दुःख मात्र त्या बापाला सारखे सतावत असतात. बापाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. मी माझी वाचा आवडते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल